मीडियासोबत बोलणार आहेत। मुख्यमंत्री थोड्याच वेळात माध्यमांसोबत बोलणार असल्याची महत्त्वाची बातमी सध्या आपल्या समोर येते। खरं तर आंदोलनाचा फटका मुंबईकरांना देखील बसलेला आहे। मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलकांची गर्दी ही मुंबईत झालेली आहे आणि मराठा आंदोलनाविषयी बोलण्याची शक्यता सध्या आहे। मुख्यमंत्री थोड्याच वेळात मीडियासोबत बोलणार आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या आंदोलनासंदर्भात काय बोलतात, काय आदेश देतात तेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अनेक मराठा आंदोलकांचं याकडे लक्ष लागलंय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, काय सांगाल? मुख्यमंत्री थोड्याच वेळात माध्यमांसोबत बोलणार आहे, कोणत्या विषयासंदर्भात ते बोलण्याची शक्यता आहे? मुंबईमध्ये येऊन ठेपलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर थोड्याच वेळात मुख्यमंत्री आहेत ते माध्यमांशी संवाद साधणार आहे। कारण की जर मनोज जरांगे पाटील यांना देखील सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत खरं तर ही परवानगी आहे ती सरकारच्या वतीने देण्यात आली होती। मोठ्या संख्येने खरं तर मराठा बांधव आलेले आहेत। यांना ची कॅपॅसिटी देखील आहे ती 5000 पर्यंत लोकांना खरं या ठिकाणी येण्याची सांगण्यात आलं होतं। तरी देखील मोठ्या संख्येने मराठा बांधव आलेले आहेत आणि त्यामुळे मुंबईकरांना आहे तो गर्दीचा सकाळपासून आहे तो सामना करायला पाहायला मिळतो। त्यानंतर मुंबईमध्ये आहे तो पावसाला देखील आहे मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात झालेली, त्यामुळे आंदोलनकर्ते आहेत ते स्थानकामध्ये आहेत ते शिरलेले पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे आता संध्याकाळची वेळ होईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा कामावरून सुटणाऱ्या नागरिकांना देखील याचा मोठ्या प्रमाणामध्ये त्रास आहे तो सहन करावा लागतोय। त्यामुळे आता मुख्यमंत्री नेमकं मनोज जरांगे पाटील यांना काय सांगतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। कारण की सर्वच परिसरामध्ये आहे ते आंदोलनकर्ते आहेत ते शिरलेले पाहायला मिळत आहे। मंत्रालय असेल, नरिमन पॉईंट असेल, स्थानक असेल, या सर्व भागामध्ये आहे ते आंदोलनकर्ते आहेत ते शिरलेले। त्यामुळे आता या आंदोलनकर्त्यांना परवानगी वाढवून दिली जाते का की आंदोलन? नक्कीच धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।